श्रीमद्भगवद्गीता अध्याय 10वा विभूती योग म्हणजेच देवाच्या अनंत ऐश्वर्यांचे कौतुक करून योग करा। मागील अध्यायात भक्तीचे विज्ञान किंवा देवाच्या प्रेमळ भक्तीचे वर्णन केले आहे। या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाच्या अनंत महिमा आणि ऐश्वर्यांचे वर्णन करून त्याची भक्ती वाढवू इच्छितात। श्लोक केवळ वाचण्यास आनंददायी नाहीत, तर ऐकण्यासही मंत्रमुग्ध करणारे आहेत। तो अर्जुनला त्याच्या वैभवाचे चिंतन करून देवाचे ध्यान करण्यास मदत करतो। भगवान श्रीकृष्ण प्रकट करतात की तो सर्व अस्तित्वाचा स्रोत आहे। त्याच्या मनातूनच 7 महान ऋषी, 4 महान संत आणि 14 मनु जन्माला आले। या जगातील सर्व लोक त्यांच्यापासूनच वंशज झाले। मानवांमध्ये विविध अपवादात्मक गुण देखील त्याच्यापासूनच निर्माण होतात। हे जाणणारे भक्त मोठ्या श्रद्धेने त्याच्या भक्तीत रमतात। त्याच्या महिमांविषयी बोलून त्यांना अपार समाधान मिळते आणि इतरांना त्याबद्दल ज्ञान देण्यास मदत होते। ज्या भक्तांचे मन नेहमीच त्याच्यात एकरूप असते, त्यांच्या हृदयात देव वास करतो। नंतर तो त्यांना त्याचे दिव्य ज्ञान प्रदान करतो, ज्याद्वारे ते ईश्वर साक्षात्कार प्राप्त करू शकतात। अर्जुनला आता पूर्ण खात्री पटली आहे की श्रीकृष्ण हे सर्वोच्च दिव्य व्यक्तिमत्व आहेत आणि तो त्यांना त्यांच्या दिव्य महिमांचे वर्णन करण्याची विनंती करतो, जे दिव्य अमृतासारखे आहेत। त्यानंतर श्रीकृष्ण प्रकट करतात की अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट ही त्याच्या शक्तींचे प्रकटीकरण आहे। तो सर्वांचा आदी, मध्य आणि अंत आहे। सर्व प्राणी आणि वस्तूंना त्यांचे वैभव त्याच्याकडून मिळते। तो वैभवाचे शक्तिस्थान आहे आणि ज्ञान, शक्ती, सौंदर्य आणि वैभवाचे अनंत भांडार आहे, जे काही आपल्या कल्पनेला आकर्षित करते आणि आपल्याला आनंदाने भरते। ते त्याच्या वैभवाच्या एका लहानशा ठिणगीशिवाय दुसरे काहीही नाही। उर्वरित अध्यायात त्याचे वैभव उत्तम प्रकारे प्रदर्शित करणाऱ्या व्यक्तिमत्वांचे, वस्तूंचे आणि कृतींचे वर्णन केले आहे। श्रीकृष्ण शेवटी म्हणतात की त्याच्या वैभवाची विशालता शब्दात वर्णन करता येत नाही, कारण त्याच्या अस्तित्वाच्या एका अंशात तो अनंत विश्वांचे पालन करतो। देव सर्व वैभव आणि वैभवाचा स्रोत असल्याने आपण त्याला आपल्या भक्तीचे उद्दिष्ट बनवले पाहिजे। परमेश्वर म्हणाले, हे पराक्रमी शस्त्रधारी, माझ्या दैवी शिकवणी पुन्हा ऐक। तू माझा प्रिय मित्र आहेस, म्हणून तुझ्या कल्याणाची इच्छा बाळगून मी तुला त्या प्रकट करेन। माझ्या उत्पत्तीबद्दल स्वर्गीय देवता किंवा महान ऋषींनाही माहिती नाही। देव आणि महान द्रष्टे ज्यातून येतात ते मीच आहे। जे लोक मला अजन्मा आणि अनादी म्हणून ओळखतात आणि विश्वाचा सर्वोच्च स्वामी म्हणून ओळखतात, ते नश्वरांमध्ये मोहापासून मुक्त आहेत आणि सर्व वाईटांपासून मुक्त आहेत। माझ्यापासूनच मानवांमध्ये विविध गुण निर्माण होतात, जसे की बुद्धिमत्ता, ज्ञान, विचारांची स्पष्टता, क्षमा, सत्यता, इंद्रिये आणि मनावर नियंत्रण, आनंद आणि दुःख, जन्म आणि मृत्यू, भय आणि धैर्य,
अहिंसा, समता, समाधान, तपस्या, दान, कीर्ती आणि अपकीर्ती, 7 महान ऋषी, त्यांच्या आधीचे 4 महान संत आणि 14 मनु, हे सर्व माझ्या मनातून जन्माला आले आहेत. त्यांच्यापासूनच जगातील सर्व लोक वंशज झाले आहेत. जे माझे वैभव आणि दैवी शक्ती खऱ्या अर्थाने जाणतात ते अढळ भक्ती योगाद्वारे माझ्याशी एकरूप होतात. यात काही शंका नाही. मी सर्व सृष्टीचा उगम आहे. सर्व काही माझ्यापासूनच निर्माण होते. हे जाणणारे ज्ञानी लोक मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने माझी उपासना करतात. माझे भक्त माझ्यावर मन केंद्रित करून आणि त्यांचे जीवन मला समर्पित करून माझ्यामध्ये सदैव समाधानी राहतात. एकमेकांना माझ्याबद्दल ज्ञान देण्यात आणि माझ्या महिमांबद्दल बोलण्यात त्यांना खूप समाधान आणि आनंद मिळतो. ज्यांचे मन नेहमी माझ्याशी प्रेमळ भक्तीने एकरूप असते त्यांना मी दिव्य ज्ञान देतो, ज्याद्वारे ते मला प्राप्त करू शकतात. त्यांच्याबद्दल करुणा बाळगून त्यांच्या हृदयात राहणारा मी ज्ञानाच्या तेजस्वी दिव्याने अज्ञानातून जन्मलेल्या अंधाराचा नाश करतो. अर्जुन म्हणाला, तुम्हीच परमदिव्य व्यक्तिमत्व, परमधाम, परम पवित्र कर्ता, शाश्वत देव, आदिम अस्तित्व, अजन्मा आणि श्रेष्ठ आहात. नारद, असित, देवल आणि व्यास यांसारख्या महान ऋषींनी हे घोषित केले आणि आता तुम्ही स्वतः मला ते घोषित करत आहात. हे कृष्णा, तू मला जे काही सांगितले आहेस ते मी पूर्णपणे सत्य मानतो. हे प्रभू, देव किंवा दानव तुझे खरे व्यक्तिमत्व समजू शकत नाहीत. खरोखर हे सर्वोच्च पुरुषोत्तम, सर्व प्राण्यांचे निर्माता आणि स्वामी, देवांचे देव आणि विश्वाचे स्वामी, तूच फक्त तुझ्या अकल्पनीय ऊर्जेने स्वतःला ओळखतोस. तुम्ही ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे सर्व जगांमध्ये व्यापलेले आहात आणि त्यामध्ये राहता त्या दैवी ऐश्वर्याचे वर्णन मला करा. हे योगाचे परमगुरू, मी तुम्हाला कसे ओळखू शकतो आणि तुमचे विचार कसे करू शकतो आणि ध्यान करताना हे परमदिव्य व्यक्तिमत्व मी तुमचे कोणत्या रूपात विचार करू शकतो. हे जनार्दन, तुझे दिव्य वैभव आणि प्रकटीकरणे मला पुन्हा एकदा सविस्तरपणे सांग. तुझे अमृत ऐकून मी कधीही थकणार नाही. भगवान म्हणाले, हे कुरुश्रेष्ठ, मी आता तुम्हाला माझा दिव्य महिमा थोडक्यात सांगतो, कारण त्यांच्या तपशिलांना अंत नाही. हे अर्जुना, मी सर्व जीवांच्या हृदयात स्थित आहे. मी सर्व जीवांचा आदी, मध्य आणि अंत आहे. अदितीच्या 12 पुत्रांमध्ये मी विष्णू आहे. तेजस्वी वस्तूंमध्ये मी सूर्य आहे. मला मरुतांमध्ये मारीची आणि रात्रीच्या आकाशातील ताऱ्यांमध्ये चंद्र म्हणून जाण. वेदांमध्ये सामवेद मी आहे आणि स्वर्गीय देवांमध्ये इंद्र मी आहे. इंद्रियांमध्ये मन मी आहे. प्राण्यांमध्ये चेतना मी आहे. रुद्रांमध्ये मी शंकर आहे, हे मला माहीत आहे. अर्ध आकाशीय प्राणी आणि राक्षसांमध्ये मी कुबेर आहे. वसूंमध्ये मी अग्नी आहे आणि पर्वतांमध्ये मेरू आहे. हे अर्जुना, पुरोहितांमध्ये मी बृहस्पती आहे
योद्ध्यांमध्ये मी कार्तिकेय आहे आणि जलाशयांमध्ये मला समुद्र म्हणून जाण. मी महान द्रष्ट्यांमध्ये भृगू आहे आणि ध्वनींमध्ये दिव्य ओम आहे. मंत्रोच्चारांमध्ये मला पवित्र नामाचे पुनरुच्चार म्हणून जाण. अचल वस्तूंमध्ये मी हिमालय आहे. वृक्षांमध्ये मी पिंपळाचे झाड आहे. स्वर्गीय ऋषींमध्ये मी नारद आहे. गंधर्वांमध्ये मी चित्ररथ आहे आणि सिद्धांमध्ये मी कपिल ऋषी आहे. घोड्यांमध्ये मी अमृत समुद्राच्या मंथनातून निर्माण झालेला उच्चैश्रवा आहे असे मला जाणतो. सर्व हत्तींमध्ये मी ऐरावत आहे आणि मानवांमध्ये मी राजा आहे. शस्त्रांमध्ये वज्र आहे आणि गायींमध्ये कामधेनू मी आहे. सर्व संतती कारणांमध्ये प्रेमाची देवता कामदेव मी आहे आणि नागांमध्ये वासुकी मी आहे. सापांमध्ये मी अनंत आहे. जलचरांमध्ये मी वरुण आहे. मृत पूर्वजांमध्ये मी आर्यमा आहे. कायदेकर्त्यांमध्ये मी मृत्यूचा स्वामी यमराज आहे. राक्षसांमध्ये मी प्रल्हाद आहे. जे सर्व नियंत्रित करतात त्यामध्ये मी काळ आहे. मला प्राण्यांमध्ये सिंह आणि पक्ष्यांमध्ये गरुड समजा. शुद्ध करणाऱ्यांमध्ये मी वारा आहे आणि शस्त्रधारींमध्ये मी भगवान राम आहे. जलचरांमध्ये मी मगर आहे आणि वाहत्या नद्यांमध्ये मी गंगा आहे. हे अर्जुना, सर्व सृष्टीचा आरंभ, मध्य आणि अंत मलाच जाण. विज्ञानांमध्ये मी अध्यात्माचे विज्ञान आहे आणि वादविवादांमध्ये मीच तार्किक निष्कर्ष आहे. मी सर्व अक्षरांमध्ये सुरुवात अ आहे. व्याकरणाच्या संयुगांमध्ये मी द्वैत शब्द आहे. मी अंतहीन काळ आहे आणि निर्मात्यांमध्ये मी ब्रह्म आहे. मी सर्वभक्षक मृत्यू आहे आणि ज्या गोष्टी अजून घडायच्या नाहीत त्यांचा उगम मी आहे. स्त्री गुणांमध्ये मी कीर्ती, समृद्धी, उत्तम वाणी, स्मृती, बुद्धिमत्ता, धैर्य आणि क्षमा आहे. सामवेदातील स्तोत्रांमध्ये मला बृहत्समा म्हणून जाण. काव्यात्मक छंदांमध्ये मी गायत्री आहे. हिंदू कॅलेंडरच्या 12 महिन्यांपैकी मी मार्गशीर्ष आहे आणि ऋतूंमध्ये मी वसंत ऋतू आहे जो फुले देतो. मी कपटींचा जुगार आणि वैभवाचा वैभव आहे. मी विजयींचा विजय, दृढनिश्चयींचा दृढ निश्चय आणि सद्गुणींचा गुण आहे. वृष्णीच्या वंशजांमध्ये मी कृष्ण आहे आणि पांडवांमध्ये मी अर्जुन आहे. मला ऋषींमध्ये वेदव्यास आणि महान विचारवंतांमध्ये शुक्राचार्य म्हणून ओळखा. अधर्म रोखण्याच्या साधनांमध्ये मी फक्त शिक्षा आहे आणि विजय मिळवू इच्छिणाऱ्यांमध्ये योग्य आचरण आहे. रहस्यांमध्ये मी मौन आहे आणि ज्ञानी लोकांमध्ये मी त्यांचे ज्ञान आहे. हे अर्जुना, मी सर्व प्राण्यांचे उत्पन्न करणारा बीज आहे. माझ्याशिवाय कोणताही गतिमान किंवा अस्थिर प्राणी अस्तित्वात राहू शकत नाही. हे शत्रूंवर विजय मिळवणाऱ्या माझ्या दिव्य प्रकटीकरणांना अंत नाही. मी तुला जे सांगितले आहे ते माझ्या अनंत वैभवाचे एक उदाहरण आहे. तुम्हाला जे काही सुंदर, तेजस्वी किंवा शक्तिशाली दिसते ते माझ्या वैभवाच्या एका ठिणगीतूनच उगम पावते, हे समजून घ्या. हे अर्जुन, या सर्व तपशीलवार ज्ञानाची काय गरज आहे? फक्त हे जाणून घे की माझ्या अस्तित्वाच्या एका अंशाने मी या संपूर्ण सृष्टीमध्ये
व्यापलेला आहे आणि त्याचे समर्थन करतो. श्रीमद् भगवद्गीता अध्याय 10 संपूर्ण.